पवित्र पोर्टल 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आता जे प्रिफरन्स जनरेट पासून तर लॉक पर्यंत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। साईडवर OTP सुद्धा येत आहे, संपूर्ण साईड व्यवस्थित काम करत आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही तुमचे प्रिफरन्स जनरेट करून लॉक करू शकता तेवढ्या लवकर तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहे हे लॉक करून ठेवायचे आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम आपल्याकडे जो ID आहे तो ID टाका, पासवर्ड टाका, इथे हा कॅप्चा इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन करताना तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आणि जर तुमचे प्रोफाईल ऑलरेडी ओपन असेल तर तुम्हाला लॉग आउट करण्यासाठी सर्वात प्रथम एक कॅप्चा टाकून सबमिट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एक OTP जनरेट होणार। ठीक आहे, तो OTP तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून सर्वात प्रथम आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून घ्यायचा आहे। बघू शकता ऑलरेडी जे प्रोफाईल आहे हे ओपन असल्यामुळे सर्वात प्रथम हे लॉग आउट करायचं आहे। तर इथे आपल्याला क्लिक करून हे जे प्रोफाईल आहे ऑलरेडी ओपन असेल, कुठेतरी तुम्ही ओपन केलेलं असेल, लॉग आउट नसेल केले तर या प्रकारे तुम्हाला ते सर्वात प्रथम लॉग आउट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला, तो OTP इथे इन्सर्ट करा, त्यानंतर कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा। तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार। OTP येत आहे, संपूर्ण साईट सध्या व्यवस्थित काम करत आहे, त्यामुळे जर OTP नसेल आला तर रिसेंट OTPचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही रिसेंट करू शकता। तर OTP टाका, कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुमचे प्रिफरन्स जनरेट केलेले असू शकते, तर इथे तुम्हाला जनरेटचं ऑप्शन दिलेलं आहे। त्यानंतर हे आहे तुमचे विदाउट इंटरव्ह्यू, हे आहे विथ इंटरव्ह्यू, इथून जनरेटचं ऑप्शन दिलेलं आहे। सर्वात प्रथम तुम्हाला जनरेट करून घ्यायचं आहे, PDF मिळणार, PDF डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या शाळा टाकायच्या, कोणकोणत्या जिल्ह्यामधल्या शाळा टाकायच्या याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला ऑलरेडी रेडी करून ठेवायची आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिफरन्स ॲड करणार तेव्हा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही किंवा वेळेवर तुम्हाला मग कोणते प्रिफरन्स टाकायचे किंवा नाही टाकायचे याबद्दल तुम्ही कन्फ्यूज होणार नाही। त्यामुळे PDF डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती किती प्रिफरन्स टाकायचे या संदर्भात संपूर्ण तुम्हाला जी ऑप्शन येतील त्यामधून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचे आहे स्वतः आणि मग तुम्हाला फॉर्म भरायचा। ठीक आहे, तर जनरेट प्रिफरन्समधून आता तुम्ही क्लिक केल्यानंतर आता सर्वात प्रथम प्रोसेस करणार आपण विदाऊट इंटरव्ह्यूची। ठीक आहे, तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जनरेट प्रिफरन्सचा जे ऑप्शन दिलेला आहे तिथे क्लिक करून सर्वात प्रथम तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो बघा। तर बघू शकता जनरेट प्रिफरन्सला क्लिक केल्यानंतर आमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन आलेले आहे। विदाऊट इंटरव्ह्यूसाठी किती शाळा आलेल्या आहेत, 36 शाळा आलेल्या आहे। इथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, डिलीट करू शकता, परत जनरेट करू शकता। क्लिअर, तर आता आम्ही डाउनलोड करून बघितलेला आहे, आम्ही लिस्टसुद्धा तयार करून घेतलेली आहे। क्लिअर, तर आता काय करायचे पुढील प्रोसेस, आता द्यायचा आहे आम्हाला सिक्वेन्स लावायचा किंवा शाळा सिलेक्ट करायच्या आमच्या प्रोफाईलमध्ये। ठीक आहे, तर या प्रोसेसपर्यंत तुम्ही आले, तुम्हाला शाळा दिसल्या, यामधून जर तुम्ही ऑलरेडी तुमचे शॉर्टलिस्ट करून घ्या किती शाळा टाकायच्या। जसं इथे 36 आल्या, कोणाला 20 टाकायच्या असेल, कोणाला 5 टाकायच्या असेल, कोणाला 36 सुद्धा टाकायच्या असू शकतात, तुम्ही संपूर्ण ऑप्शन यामध्ये टाकू शकता। तर एवढी प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे। ठीक आहे, एवढी प्रोसेस केल्यानंतर काय करा बघा, तर आता आपल्याला इथे सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे, तर सेव्ह अँड नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर हे संपूर्ण ऑप्शन आपले आता सेव्ह होऊन जाणार। तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण ऑप्शन आलेले आहे। आता काय करायचं बघा, तुम्हाला इथून डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही यामध्ये संपूर्ण प्रिफरन्स ॲड करू शकता। समजा कोणाला 2 ते 3 डिस्ट्रिक्टमधले ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, अशा प्रकारे बघा, किंवा ऑल केलं तर तुम्हाला ऑल येऊ शकतात, म्हणजे 36 ऑप्शनसुद्धा तुम्हाला येणार। ठीक आहे, आम्ही ऑल केलेलं आहे कारण की आम्हाला 36 ऑप्शन घ्यायचे आहे, त्यामुळे आम्ही यावरती विचार करतोय। या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता, हे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला आलेले आहे। यामधून तुम्ही शाळेची माहिती बघू शकता, व्ह्यूचं ऑप्शन जे दिलेलं आहे तुम्हाला त्यामधून तुम्ही संपूर्ण शाळेची माहिती बघू शकता, किती जागा आहे, कोणत्या प्रकारच्या आहे, माध्यम वगैरे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता। सिंगल जेही शाळा आहे त्या शाळेची बघा, हे सर्वात शेवटी व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथून आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता। इथे पे स्केल आहे, जी शाळा किंवा कॉलेज आहे हे ॲडेड आहे, त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे, इथे माध्यम लेवल संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे। ठीक आहे, आता तुम्हाला यामधून किती शाळा पाहिजे आहे त्या शाळा तुम्हाला क्लिक करायच्या आहे आणि तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये म्हणजे सिलेक्टेड लिस्टमध्ये त्या संपूर्ण शाळा तुम्हाला ॲड करून घ्यायच्या आहे। क्लिअर, तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती एकदा बघून घ्या। साईट व्यवस्थित वर्क करत आहे, तुम्ही आतासुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता आणि लॉक करू शकता। तर बघा, आता तुम्हाला हे जे आम्ही 36 ऑप्शन सिलेक्ट करून गेलेले आहे, तुम्ही यामधून फक्त डिस्ट्रिक्टनुसार 2 ते 3 डिस्ट्रिक्ट पाहिजे असेल तर तेवढेच ऑप्शन सिलेक्ट करू शकता, काही हरकत नाही आहे। आता आम्ही यामध्ये जे ऑप्शन तुम्हाला पाहिजे आहे यामध्ये अशा प्रकारे क्लिक करावं लागेल। बघू शकता तुम्हाला जेवढे ऑप्शन पाहिजे आहे तुम्ही या प्रकारे क्लिक करा। त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले ऑप्शनला तुम्ही जर ॲड सिलेक्टेड प्रिफरन्सला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही सिलेक्ट केलेले जिथे तुम्ही आता टिक करून घेतलेलं आहे ते संपूर्ण ऑप्शन तुमच्या सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार। क्लिअर,
अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे, जेवढे ऑप्शन तुम्हाला टाकायचे. बघा आता इथे ॲड सिलेक्टेड प्रिफरन्सला जर आम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ते ऑप्शन ॲड होऊन जाणार. म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेले प्रिफरन्स अशा प्रकारे तुम्हाला नोटिफिकेशन येणार की तुम्ही जेही तुमचे प्रिफरन्स आहे हे ॲड झालेले आहेत म्हणून. ठीक आहे, याला ओके करा. ओके केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती 15 ऑप्शन सिलेक्ट केले आहे सध्या. क्लिअर. तर या प्रकारे तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आम्ही 15 आणि आम्हाला पूर्णच टाकायचे आहे, कारण की हे संपूर्ण गव्हर्नमेंटच्या शाळा आहे, विदाऊट इंटरव्ह्यूच्या आम्ही संपूर्ण ॲड करतोय. बघा अशा प्रकारे आम्ही 36 आलेले होते आम्हाला, इथे आता 0 ठेवलेला आहे. आम्ही संपूर्ण ऑप्शन ॲड करून घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता, फक्त यामध्ये 100ची लिमिट आहे, एवढं लक्षात ठेवा. 100च्या वर टाकू शकत नाही, 100पर्यंत तुम्ही टाकू शकता. तर आम्हाला 36 आलेले, आम्ही 36 सुद्धा ॲड करून घेतोय. ठीक आहे. त्यानंतरची प्रोसेस बघा काय आहे. तर तुम्हाला समजा यामधले 2-3 ऑप्शन डिलीट करायचे असेल तर या प्रकारे टिक करा आणि ते डिलीट प्रिफरन्सचा ऑप्शन दिलेला आहे, क्लिक करा. तुम्ही जे ॲड केलेलं आहे त्यामधून सुद्धा काही प्रिफरन्स डिलीट करायचे असेल तर या प्रकारे डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता, जर करायचे असेल तर. कारण की हे सिलेक्ट झालेले आहे, कारण की यामधले जर काही ऑप्शन नसेल पाहिजे तुम्हाला वेळेवर तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. अशा चेकबॉक्सला क्लिक करा, डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करा, ते ऑप्शन डिलीट होऊन जाणार, इथे ॲड होऊन जाणार. क्लिअर. आता करा सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार, जेवढे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेले आहे. आम्ही 36 केलेले आहे तर 36 ऑप्शन इथे आलेले आहे. आता द्यायचा आम्हाला प्रिफरन्स. प्रिफरन्स म्हणजे पहिल्या नंबरला कोणती शाळा पाहिजे, 2 नंबरला कोणती शाळा, 3 नंबरला कोणती शाळा, 4 नंबर, या प्रकारे आम्ही 36 म्हणजे 36 प्रिफरन्स देणार आहे. म्हणजे 36 शाळेला तुम्हाला सुद्धा तुम्ही जेवढ्या शाळा सिलेक्ट केलेल्या असेल त्या शाळेला तुम्हाला 1, 2, 3, 4 या प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स द्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून या प्रकारे सिक्वेन्स तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही डिस्ट्रिक्टनुसार देऊ शकता, शाळेनुसार देऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. जागा चेक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्ही एकदा पहिले व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रकारे प्रिफरन्स देऊ शकता. क्लिअर. कारण की प्रिफरन्स अतिशय महत्त्वाचे आहे, त्यानुसारच तुम्हाला शाळा चेक करण्यात येणार की तुम्ही कोणत्या शाळेच्या कटऑफमध्ये बसता म्हणून, आणि त्यानुसार तुम्हाला ती शाळा अलॉट होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे जसं आम्ही प्रिफरन्स देतोय बघा किती शांततेनं व्यवस्थित चेक करून कोणती शाळा टाकायची, काय करायचं, या प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित न चुकता प्रिफरन्स द्यावा लागेल. क्लिअर. तर अशा प्रकारे किती प्रिफरन्स देणार आम्ही 36, कारण की आम्ही 36 ऑप्शन घेतलेले, त्यामुळे आम्ही 36 ऑप्शनचेही प्रिफरन्स देणार आहे. तुम्ही जेवढे ऑप्शन घेतलेले आहे तेवढे ऑप्शनचे प्रिफरन्स तुम्ही द्या. या प्रकारे एक एक ऑप्शन सिलेक्ट करून संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आम्ही 36 ऑप्शनला प्रिफरन्स दिलेले आहे. तुमच्यासमोर संपूर्ण माहिती दिसत आहे. या प्रकारे संपूर्ण माहिती बघा. तर संपूर्ण सिक्वेन्स दिल्यानंतर म्हणजे प्रिफरन्स नंबर दिल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर बघू शकता किती प्रिफरन्स असाइन केलेले आहे, 36. नॉट असाइन 0 आहे, कारण की संपूर्ण ऑप्शन घेतलेले आहे त्यामुळे. आणि अशा प्रकारे तुम्ही दिलेले सिक्वेन्स चेक करून घ्या, एकदा परत चेक करा. काही कमी जास्त किंवा काही प्रिफरन्स वगैरे, काही ऑप्शन डिलीट, ॲड वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही बॅक जाऊन इथे एडिट करू शकता. आणि जर तुम्हाला वाटत आहे मला काही करायचं नाही आहे, संपूर्ण फॉर्म माझा ओके आहे, एडिटसुद्धा करायचं नाही आहे, मी दिलेले प्रिफरन्ससुद्धा ओके आहे, क्लिअर, तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. कारण आता आहे आपली शेवटची स्टेप, ती म्हणजे की तुमचे जेही प्रिफरन्स तुम्ही दिलेले आहे हे प्रिफरन्स तुम्हाला लॉक करायचे आहेत. त्यामुळे बघू शकता सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही किती प्रिफरन्स असाइन केलेले आहे. नॉट असाइनमध्ये 0 आहे, आम्ही 36 ऑप्शन घेतलेले आहे. संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे, बघू शकता 36 ऑप्शन. त्यानंतर इथे चेकबॉक्स दिलेला, चेकबॉक्सला क्लिक करा आणि लॉक प्रिफरन्सला क्लिक करा. लॉक प्रिफरन्सला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार. तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल. तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे, कॅपचा इथे इन्सर्ट करायचा आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा. व्हेरीफाय OTPला क्लिक केला की तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट होऊन जाणार. तुमचे जेही प्रिफरन्स आहे, आपण कोणत्या याचे प्रिफरन्स दिलेले आहे सध्या, विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स आपले लॉक होऊन जाणार. तर या प्रोसेसने तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स लॉक करू शकता. त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा प्रिफरन्स आपण याच प्रोसेसने तुम्हाला समजून सांगणार आहे की तुम्ही प्रिफरन्स कसे लॉक करणार. तर बघू शकता आपला फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे. प्रिंट आणि अनलॉकचं ऑप्शन उरलेलं आहे आणि त्यानंतर डाउनलोड करू शकता तुम्ही लॉक प्रिफरन्स इथून. म्हणजे तुम्ही जेही प्रिफरन्स दिलेले आहे ते इथून डाउनलोड करता येईल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये. आणि जनरेट केलेले तर तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेले होतेच. तर इथून तुम्हाला लॉक प्रिफरन्स डाउनलोड करून घ्या. बघा इथे प्रिंटचं ऑप्शन आहे, अनलॉकचं ऑप्शन आहे. जर काही चेंजेस करायचे असेल तर अनलॉक करून तुम्ही परत जेही ऑप्शन आहे चेंजेस करू शकता. क्लिअर. तर या प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची आहे.
तुम्ही डाउनलोड केलेली फाईल या प्रकारे तुम्हाला दिसून पडेल बघा. अशा प्रकारे संपूर्ण फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाणार. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे जेही प्रिफरन्स आहे हे लॉक करू शकता. ठीक आहे, आता करणार आपण विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स लॉक. तर बघू शकता विदाऊट इंटरव्ह्यू आपले लॉक झालेले आहे. अनलॉकचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आपण लॉक केलेले आहे. यामध्ये आता बघा इथे संपूर्ण ऑप्शन अजूनही ओपन आहे कारण की आपण यामध्ये काही केलेलं नाही आहे, फक्त जनरेट केलेले होते आपण. तर जनरेटला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथून डिलीट करू शकता किंवा मग तुम्ही ऑलरेडी जे डाउनलोड केलेले आहे म्हणजे जनरेट केलेले प्रिफरन्स आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे बघितलं तर 397 ऑप्शन आलेले आहे. 397 ऑप्शनला आता तुम्हाला यामधून ऑप्शन चूज करायचे आहे, तुमच्या फॉर्ममध्ये सुद्धा ॲड करायचे आहे. तो तुम्ही ऑलरेडी लिस्ट बनवलेली असू शकते की तुम्हाला किती ऑप्शन यामध्ये टाकायचे आहे. तर त्या लिस्टनुसार आता आपण यामध्ये प्रिफरन्स आपले लॉक करणार आहे. क्लिअर. तर आता सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये डिस्ट्रिक्टनुसार जर ॲड करायचे असेल, समजा जेही शाळा असेल डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही करू शकता. ऑल करसाल तर तुमच्या संपूर्ण शाळा ॲड होऊन जाणार. जेवढ्या तुम्हाला 397 वगैरे शाळा आलेल्या होत्या त्या शाळा तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. क्लिअर. तर आता तुम्हाला कशाप्रकारे ॲड करायचं आहे ते तुम्ही विचार करू शकता. डिस्ट्रिक्टनुसार करायचं असेल तुम्हाला 2 ते 3 डिस्ट्रिक्ट टाकायचे असेल तर डिस्ट्रिक्टनुसार करा. पूर्ण शाळा तुमच्या ॲड होणार नाही, त्यामुळे तुम्हाला तिकडे सिक्वेन्स लावायला इझी जाणार. आता सध्या ऑल जर केलं तुम्ही तर ऑलमध्ये तुमच्या संपूर्ण जेवढे शाळा आता तुमच्या लॉगिनमध्ये येणार, कोणाला 300 असेल, कोणाला 400, कोणाला 500 या प्रकारे येणार. आणि यामधून तुम्ही अशा प्रकारे टिकसुद्धा करू शकता. परंतु यामध्ये संपूर्ण ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला शोधायला हार्ड जाणार आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्टनुसार जेवढ्या डिस्ट्रिक्ट पाहिजे तेवढ्या डिस्ट्रिक्टच तुम्ही ॲड करून घ्या, जेणेकरून तुमच्यासमोर तेवढेच ऑप्शन येणार आणि तुम्हाला ॲड करताना किंवा सिक्वेन्स देताना अडचण जाणार नाही. आता तुम्ही जर यामध्ये संपूर्ण घेतले आणि तुम्ही जर म्हटलं मला पूर्ण ॲड करून बघायचं आहे की पूर्ण शाळा ॲड होते का, तर नाही होणार. कारण की यामध्ये लिमिट दिलेली आहे. बघू शकता तुम्ही फक्त 50 शाळा यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे 50 ऑप्शन टाकू शकता. तुम्हाला 500 ऑप्शन जरी आले असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त 50च ऑप्शन टाकू शकता विथ इंटरव्ह्यूमध्ये. क्लिअर. त्यामुळे तुम्हाला एवढ्या ॲड करून फायदा नाही आहे. त्यामुळे 50चीच लिस्ट बनवा आणि 50च तुम्ही डिस्ट्रिक्टनुसार ॲड करा आणि त्या 50चा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे 1 to 50 पर्यंत. ठीक आहे. तुम्हाला असं काही नाही आहे 50च टाकायचं आहे, तुम्ही 1 सुद्धा टाकू शकता, 10 सुद्धा, 20 सुद्धा, 30, 40 आणि 50 यामध्ये तुम्हाला जेवढ्या टाकायचे तेवढ्या टाका. परंतु मिनिमम 1 टाकता येईल आणि जास्तीत जास्त तुम्ही 50 टाकू शकता. क्लिअर. तर या प्रकारे आता आम्ही काय करणार आहे, डिस्ट्रिक्टनुसार ॲड करणार आहे. जेवढ्या डिस्ट्रिक्ट आम्हाला पाहिजे तेवढ्या डिस्ट्रिक्टचे आम्ही मोजून 50च ऑप्शन यामध्ये ॲड करणार आहे. बाकी ऑप्शन आता हे रिमूव्ह करतो आम्ही. बघा अशा प्रकारे आता आम्ही एक डिस्ट्रिक्टनुसार आम्ही संपूर्ण ऑप्शन आता ॲड करून घेणार आहे. ॲड झाल्यानंतर इथे तुम्हाला आकडा दिसणार बघा, सध्या 6 ॲड झालेले आहे. यानंतर परत दुसरी डिस्ट्रिक्ट टाकणार, सर्च करणार. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर शाळा येणार. शाळेची ते संपूर्ण ऑप्शन घेणार, कारण की आम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज पाहिजे आहे. शाळा कोणतीही असो असं काही नाही आहे, परंतु आम्ही डिस्ट्रिक्टनुसार ॲड करतो आहे. तुम्ही सिलेक्शन कशा प्रकारे करू शकता, म्हणजे तुम्हाला जर अमरावतीमधल्या 2च पाहिजे असेल 2 टाका. समजा भंडारा आला, भंडाऱ्यामध्ये जर 10 शाळा आल्या त्याच्यापैकी 2च पाहिजे असेल तुम्ही 2 टाका. म्हणजे तुम्ही तुमच्या एज्युकेशन किंवा तुम्हाला जे शाळा पाहिजे त्या प्रकारे तुम्ही 1 by 1 यामध्ये ॲड करू शकता. फक्त एवढंच आहे की 50च्या वर तुम्ही टाकू शकणार नाही आहे. तुम्ही कसे ऑप्शन टाका, तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे टाका. ठीक आहे. साईट ओके आहे, सध्या काम करत आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपले जे फॉर्म आहे हे भरा आणि ते फॉर्म तुम्हाला लॉक करावे लागेल. लॉक करून ठेवा आणि डेट वाढली किंवा काही अजून नवीन अपडेट आली तर तुम्ही त्या प्रकारे मग चेंजेस जर करायचं असेल तर करू शकता. परंतु सध्या 13 तारीख लास्ट डेट असल्यामुळे जेवढ्या लवकर आपण आपले फॉर्म लॉक करू शकतो तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार आहे. अशा प्रकारे बघा आता 39 ऑप्शन झालेले आहे आमचे ॲड. अशा प्रकारे आम्ही ॲड करून राहिलेलो आहे. क्लिअर. तुम्ही सुद्धा तुमच्या एज्युकेशन तुम्हाला जे शाळा पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन यामध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे आम्ही 50 ऑप्शन ॲड केलेले आहे. ॲड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केलं. आता मेन पॉईंट आहे ते म्हणजे की सिक्वेन्स लावायचा आहे. 1 नंबरला कोणती शाळा, 2ला कोणती, 3ला कोणती, 4ला कोणती आणि 50 नंबरला कोणती शाळा. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण जो सिक्वेन्स आहे हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे आहे, डिस्ट्रिक्टनुसार पाहिजे आहे, शाळेनुसार पाहिजे आहे, जागेनुसार पाहिजे आहे, मीडियमनुसार पाहिजे आहे. तुम्ही तुमच्या जे तुम्ही बनवलेली असेल लिस्ट त्या लिस्टनुसार पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला हा सिक्वेन्स द्यायचा आहे. बघा आम्ही कशा प्रकारे सिक्वेन्स देतोय. अशा प्रकारे आम्ही 50 शाळा घेतलेल्या आहे तर आम्हाला 50 पर्यंत प्रिफरन्स द्यायचा आहे, म्हणजे 1 to 50. क्लिअर. तुम्ही जर 10 घेतला असेल तर तुम्हाला 1 to 10 द्यायचं काम पडेल. अशा प्रकारे सर्वात प्रथम आता सिक्वेन्स देऊन द्या. बघू शकता अशा प्रकारे आम्ही 50 जेही ऑप्शन आले होते सिक्वेन्स दिलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केलेला आहे.
त्यानंतर बघू शकता आम्ही असाइन किती केलेले आहे 50. टोटल आले किती होते आम्हाला 397 आणि 347 हे आम्ही घेऊ शकलेलो नाही आहे कारण 50ची लिमिट असल्यामुळे. ठीक आहे, तर 50 ऑप्शन आम्ही टाकलेले आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि हे आहे तुमचे असाइन केलेले प्रिफरन्स 50 आणि खालच्या साईडला आहे नॉट असाइन प्रिफरन्स. क्लिअर. आता आहे आपली शेवटची स्टेप, ती म्हणजे तुम्ही दिलेले प्रिफरन्स चेक करणे आणि तुम्ही दिलेले प्रिफरन्स लॉक करणे. कारण तुम्हाला प्रिफरन्स लॉक करणे हा मेन यामधला पॉईंट आहे आणि ते लॉक नसेल तर मग एवढा मोठा फॉर्म भरून काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे ठीक आहे, संपूर्ण ऑप्शन एकदा परत चेक करून घ्या. काही चेंजेस असेल बॅक जाऊन करू शकता आणि जर काही चेंजेस करायचे नसेल तर तुम्ही यामध्ये सेव्ह अँड नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेले प्रिफरन्स असाइन नॉट असाइन संपूर्ण माहिती बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला लास्ट स्टेजला चेक करायची आहे. चेक केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि लॉक प्रिफरन्स ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक करायचा आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स जनरेट आणि लॉकपर्यंतची प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे. या प्रोसेसनी संपूर्ण माहिती फिल करा. तर आता आपण लॉक प्रिफरन्सला क्लिक करणार. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला आहे, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेले प्रिफरन्स हे फायनली लॉक होऊन जाणार. तर या प्रोसेसनी जेही विद्यार्थी पवित्र पोर्टलवर फॉर्म भरत आहे, प्रिफरन्स जनरेट करत आहे, प्रिफरन्स लॉक करत आहे, तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे प्रिफरन्स जनरेट प्लस लॉक करू शकता. तर लवकरात लवकर आपले प्रिफरन्स जनरेट करा आणि लॉक करा. अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. लॉक केल्यानंतर इथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. दोन्ही PDF व्यवस्थित सांभाळून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर नंतर चेक करायचं काम पडलं तर तुमच्याकडे PDF असणं गरजेचं आहे. बघू शकता विदाऊट इंटरव्ह्यू लॉक झालेले आहे, विथ इंटरव्ह्यूसुद्धा लॉक झालेले आहे. अनलॉकचं ऑप्शन आहे म्हणजे लॉक आहे आणि 2 स्टेप बाकी आहे, प्रिंट आणि अनलॉक. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये दिसायला पाहिजे दोन्ही ऑप्शन प्रिंट आणि अनलॉक, म्हणजे तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे. तर या प्रोसेसने आपले लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर पवित्र पोर्टल 2025-26च्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.